विदर्भामध्ये नागपूर विभागात पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लागलेली आहे, तर अमरावती विभागात शिक्षक मतदारसंघाची पदवीधरच्या नोंदणीसाठी पूर्व विदर्भामध्ये शिक्षक आमदारही मैदानात आहे। माझ्यासोबत आहे शिक्षक आमदार सुधाकर आडबाले सर। तुमच्या निवडणुकीला वेळ आहे, परंतु पदवीधर च्या निवडणुकीसाठीही तुम्ही नोंदणी सुरू केलेली आहे। पदवीधरच्यासाठी शिक्षक आमदारही मैदानात असं म्हणता येईल? या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये 5 विधान परिषदेच्या निवडणुका लागलेल्या आहेत। त्यामध्ये विदर्भामध्ये अमरावती विभागात शिक्षक मतदारसंघ आणि नागपूर विभागामध्ये पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लागलेली आहे। विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ दोन्ही विभागामध्ये शिक्षकांची आणि पदवीधरांची नोंदणी करण्यासाठी या ठिकाणी सक्रिय झालेला दोन्ही विभागाच्या सर्व जिल्ह्यामध्ये माझ्या बैठका झालेल्या आहेत आणि नागपूर विभागामध्ये पदवीधरांची जास्तीत जास्त नोंदणी व्हावी या दृष्टीने आम्ही या ठिकाणी कामाला लागलेला आणि तो प्रयत्न सुद्धा आमचा या ठिकाणी सुरू आहे। एकीकडे भाजपने नोंदणी सुरू केली, शिबिर घेणं सुरू केले, स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे लक्ष घालतायत। महाविकास आघाडीने पण आतापासून नोंदणी सुरू केली। महाविकास आघाडीमधील काँग्रेसचे जे विद्यमान आमदार आहेत ॲडव्होकेट अभिजित वंजारी यांच्यासुद्धा सगळीकडे बैठका आणि नोंदणी सुरू आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये याचा प्रचार आणि प्रसार होणं हे गरजेचं आहे आणि नोंदणी अभियान राबवत असताना वेगवेगळ्या ठिकाणी जिल्हा स्तरावरती अभिजितने सुद्धा ऑफिसेस खोललेले आहेत, त्या माध्यमातून ते नोंदणी करतायत। विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटना म्हणून आम्ही या ठिकाणी 6 जिल्ह्यामध्ये पदवीधरांची या ठिकाणी नोंदणी करतो आहोत। जास्तीत जास्त नोंदणी झाली पाहिजे हा आमचा विचार आहे। मागच्या वेळेस विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटनेचा मी अधिकृत उमेदवार होतो, काँग्रेसने मला समर्थन दिलेलं होतं। तुमचं समर्थन पदवीधरसाठी असणार आहे का काँग्रेसला? निश्चितच की अमरावती विभागामध्ये आम्ही विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटनेचा उमेदवार लढवतो आहोत। अमरावती विभागातील शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवाराला, विमाशीच्या उमेदवाराला काँग्रेसने किंवा महाविकास आघाडीने पाठिंबा दिला तर निश्चितच या ठिकाणी नागपूरमध्ये सुद्धा काँग्रेसच्या उमेदवाराला विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटना सक्रिय पाठिंबा देईल, त्यांच्यासाठी काम करेल। नाही समजा पाठिंबा दिला तर तुम्ही वेगळे लढायला तयार आहे? नाही, नंतरचं काय पोझिशन असते त्या पोझिशननुसार आम्ही विचार करू। आमचं कसं आहे की संघटना आहे, एक्झिक्युटिव्ह बॉडी आहे, एक्झिक्युटिव्ह बॉडीमध्ये मग त्याचा निर्णय घेऊन समोरची कारवाई करू आम्ही। कॅमेरामॅन सचिन सायमसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।